राजस्थानमधील प्रदूषण बंदीचा परिणाम विट्यातील उद्योगावर. राजस्थानमधील रंग प्रक्रिया उद्योग प्रदूषण बंदीच्या विळख्यात अडकल्याने विट्यातील यंत्रमाग उद्योग ठप्प होत असल्याची माहिती विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली आहे. विटा शहरातील यंत्रमागावर उत्पादित होणारे ग्रे पॉप्लिन कापड रंग प्रक्रियेकरता राजस्थानमधील पाली व बालोतरा येथे जात असते. या ठिकाणी रंग प्रक्रिया करणारे अनेक कारखाने गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून तो या ठिकाणी पारंपरिक व मोठा रोजगार निर्माण करणारा लघु उद्योग म्हणून मान्यता पावलेला आहे. सदर रंग प्रक्रिया कारखान्यातील बाहेर सोडण्यात येणारे केमिकल युक्त सांडपाणी त्या ठिकाणच्या लुनी नदीमध्ये मिसळत असल्याने प्रदूषण होत असल्याची तक्रार गेल्या काही वर्षापासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणच्या रंग प्रक्रिया उद्योजकांनी वैयक्तिक किंवा कॉमन सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवल्या आहेत. तरीही 3 महिन्यापूर्वी याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीवरच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने याबाबतीत कठोर निर्णय घेत जोवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्णपणाने कार्यान्वित होत नाही तोवर सर्व रंग प्रक्रिया कारखाने बंद करण्याचा आदेश पारित केला आहे. त्यावेळेपासून गेले 2-3 महिने हे रंग प्रक्रिया कारखाने बंद असल्याने या ठिकाणी विटा, इचलकरंजी, मालेगाव या यंत्रमाग केंद्रातील रंगकामासाठी येणाऱ्या कापडाचे प्रचंड साठे पडून आहेत. यामुळे कापड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कापड खरेदी आणि डिलिव्हरी घेणे बंद केले आहे. याचा परिणाम म्हणून यंत्रमाग धारकांकडे देखील उत्पादित कापडाचे साठे वाढले असून नाईलाजास्तव यंत्रमाग धारकांना कापड उत्पादन थांबवावे लागले आहे. याचा भाग म्हणून विटा शहरातील यंत्रमाग गेल्या 15 दिवसांपासून अंशतः व काही ठिकाणी पूर्णपणे बंद करावे लागले आहेत. शहरातील 5000 यंत्रमागावरील कापड उत्पादन ठप्प झाले असून दररोजचे सुमारे 1 कोटी रुपयांचे 35,000 मीटर कापड उत्पादन थांबले आहे. तर सुमारे 1000 कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. असाच परिणाम मालेगाव येथील सुमारे 1 लाख व इचलकरंजीतील सुमारे 40 ते 50,000 यंत्रमागावर झाला असून कापड उत्पादन व रोजगार प्रभावित झाले आहेत. याचा परिणाम म्हणून कापडासाठी लागणाऱ्या कॉटन सुताची मागणी थंडावली असून त्यामुळे सूत गिरण्यांकडील तयार सुताचे साठे पण वाढू लागले आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून यंत्रमाग व सूत गिरण्यांच्या व्यवस्थापनामध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून 1000 कामगार बेकार होण्याच्या मार्गावर आहेत. या बाबतीमध्ये विटा यंत्रमाग संघासह मालेगाव, इचलकरंजी येथील यंत्रमाग संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री व वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदन दिले असून शासनाने राजस्थान शासनाशी संपर्क करून या प्रश्नामध्ये आवश्यक उपाययोजनेद्वारे सर्वोच्च न्यायालयातून मार्ग काढून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र शासनांनाही याची दखल घेऊन राजस्थान शासन व त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क करून या बाबतींमध्ये तातडीने उपाययोजना करून राजस्थान आणि महाराष्ट्रातील थांबलेला वस्त्रोद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र व राजस्थानातील वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी या संकटातून मार्ग निघण्याची प्रतीक्षा आहे. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.